काही काम होतं का मम्मी? हा, काम होतं ते सांगायचे की मी तुझ्यावर पूर्ण विश्वास टाकलेला आहे, त्यामुळे आता तुला अजिबात कोणी रोखणार नाही, टोकणार नाही, कुठं चालली काय बी विचारणार नाही बरं का? मम्मी, मला फक्त माझ्या घरी जायचं होतं. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर शिवा दादांना घेऊन जाते ना. बिंदास आहे की माझी परवानगी. नाही, पण जोपर्यंत तुम्हाला पुरावा मिळत नाही की तुम्ही सांगितलेली माहिती माझ्या तोंडून कुठेच बाहेर पडली नाहीये, तोपर्यंत मलाही बरं नाही वाटणार. आणि शिवा दादांना सुरक्षिततेसाठी नाही तर पुराव्यासाठीच घेऊन जाते. याल ना तुम्ही? हो. नाही म्हणजे मम्मीनी परवानगी दिली तरच. नाही म्हटलं जा, शिवाला घेऊन जा. मी तयारी करते आणि तुम्हाला बोलवते. भाई बोलायचे ना, तो आत्मविश्वास हाच. माणसाच्या मनात खोट असलं तर तो इतका साफ बोलू शकत नाही. नेहमी गोष्टी गोल गोल फिरवून बोलतो, पण कस्तुरीच्या मनात काहीच नाहीये म्हणून ती इतकी सरळ बोलली. कळेल ना. लवकरच कळेल. हो शरदराव, ओ काय इथं हातावर हात धरून हात हलवत बसले तुम्ही? का? काय झालं? तुमची सून निघाली ना तिच्या माहेरी. कोणती सून? किती सून आहेत तुम्हाला? सध्या तरी एकच. मग कोणाबद्दल बोलत असणार आहे मी? कस्तुरी बद्दल. मग हे डायरेक्ट सांगायचं ना, एवढं फिरून कशाला सांगायला पाहिजे? बरं, फिराफिरी बंद करून मुद्द्यावर येऊ. बोल, ऐकतोय मी. हा, तर मी काय म्हणते, सून माहेरी निघालीये, तिला काहीतरी गोडाधोडाचं करून द्या. आता एवढा घट कशाला? ह्या बाई आहे का आता? सुनेला काय तिच्या माहेरी रिकाम्या हातानं पाठवायचं का? काय बाई तरी नाही. म्हणजे माझ्या डोक्यात काय होतं माहितीये का, तिच्या माहेरची एकूण परिस्थिती बघता पाकिटात पैसे भरून पाठवूया असं ठरवलं होतं मी. पण तिचा बाप माहितीये ना तुम्हाला किती स्वाभिमानी आहे, पैसे बिसे तर काही घेणार नाही. म्हणून म्हटलं काहीतरी पुरणपोळी, गाजराचा हलवा असं काहीतरी गोडधोड बनवून पाठवू. माझा विश्वासच बसत नाही तू एवढं बोलतेस. शरदराव, मी माणूस आहे, मला पण माणूस की आहे. कस्तुरीने आपल्यासाठी एवढं काय काय केलंय, आपण तिच्यासाठी नको का करायला काहीतरी? बरोबर बोलतेस तू. मग आत्ता जातो आणि तिच्यासाठी खास पुरणपोळ्या बनवतो. हा चालेल. साखरेच्या बनवू की गुळाच्या बनवू? अहो कशाच्या पण बनवा ना बाई, तुमच्या हाताचा गोडवा महत्वाचा. गुळ साखर जग मारेल तुमच्या हाताच्या गोडव्या पुढे, हो का नाही? सांगतेस काय? आत्ता जातो आणि बनवतो. जा जा जा, लवकर बनवा बरं का. पोरीला पाठवा बाई काहीतरी करून. कला, तुझं डोकं काय चालतं बाई, कसं सुचत तुला? चला आता कामाला लागूया. गुडा नागर पाडा वेस्ट जुन्या धर्मश. वा वा वा, आता मजा येणार आहे. आणि हे मी केलंय हे सुद्धा कुणाला कळणार नाही. आणि मम्मीच्या गोडाऊनचा पत्ता मी बोलू शकत नाही म्हणून लिहून पाठवला. वा कस्तुरी, जा जा आपल्या माहेरी बाई, अशी रिकाम्या हातानं जाऊ नको. काहीतरी घेऊन जा, तुझ्या बापाला उपयोगी पडेल असं काहीतरी, ज्याच्यामुळे त्याला कळू दे का तू खरंच त्याची लाडाची लेक होय. हाय कस्तुरी, अगं मला सांग, तू खरंच मम्मीला विचारलंस? हो, पण तुला कसं काय कळलं?
कसं कळलं म्हणजे मी मम्मीला फोन केला होता आता, तेव्हा विचारलं मी. कस्तुरी, तुला खरंच मम्मीने परमिशन दिली? मग का नाही देणार? मी सरळ गेले आणि त्यांना विचारलं जाऊ का घरी म्हणून. क्या बात है कस्तुरी, कॉन्फिडन्स वाढत चाललाय दिवसेंदिवस. वा, मग कधी जातेस? हे काय निघतेच आहे. पण कस्तुरी, खरंच मम्मीने तुला एका शब्दाने विचारलं नाही काय? अजिबात नाही. असं कसं? अरे असं कसं म्हणजे? मी प्रामाणिकपणे त्यांना जाऊन सांगितलं की मी घरी जाते आणि त्या हो म्हणाल्या. चांगलंय, म्हणजे मम्मीचा तुझ्यावरचा विश्वास वाढतोय. ह्यांचा विश्वास तर आता मिळवायला हवाच आहे. ते एकदा का झालं ना की बाबांच्या ट्रीटमेंटमध्ये काहीच अडथळा नाही येणार. आणि तू तो नक्की मिळवशील, मला पूर्ण खात्री आहे. बरं थांब, मी तुला सोडायला येतो. अरे नको नको, शिवादादा येत आहेत मला सोडायला. काय ग, अचानक घरी जायचा प्लॅन? अरे हो, बाबांना भेटायचं होतं मला, त्यांचा फोन आला होता. ठीक आहे, ओके. बरं चल, मी ठेवते आता फोन, नाही तर उशीर होईल मला. हा, नंतर करते. बाय. हो, बाय. शिवादादा, शिवादादा, हा, चला निघूया. हो हो, आलो आलो. हा. कस्तुरी थांब. काय हो? माहेरी जातेस ना, हा डबा घेऊन जा. काय आहे याच्यात? पुरणपोळ्या आहेत. खूप दिवसानंतर माहेरी जातेस ना. आतापर्यंतची गोष्ट वेगळी होती, पण आता तो ह्या घराला जिंकलायस तेव्हा घरच्यांचं तोंड गोड करायला पाहिजे ना, म्हणून ह्या पुरणपोळ्या दिलेत. खरं तर सगळ्यांना घरी जेवायला बोलवायचं होतं, पण ते जास्त होईल ना, म्हणून मी स्वतः पुरणपोळ्या करून दिलेत. तेवढ्या घेऊन जा. अहो काका, काय गरज होती याची? कशी कशी गरज नव्हती बाई. साठ म्हणजे सून माहेरी चालली ना, रिकाम्या हाताने जाणार आहे का? हो, भरले ना पोळ्या नीट? दाखव बरं एकदा डबा. यांचा नाही काही भरोसा, नीट बघून घेते. हा, भरलेत भरलेत. अगो बाई, 3च पुरणपोळ्या? काय हो शरदराव, अहो 3च द्यायच्या का? घरात 3च माणसं आहेत म्हणून 3 देत असतात का? एखाद्याला जास्त खावीशी वाटली तर तो काय आपल्या घरी येऊन मागणार आहे? काय बाई अति करता तुम्ही. आत्या हो, असू दे. अगं असं कसं असू दे? थांब थांब, मी देते. थांब तू, थांब. कळायला नको का? काय बाई, बघ हे बघ, इकडं बघ, तू येऊन बघ. कस्तुरी 10-15 पोळ्या केल्यात बरं का, आणि फक्त 3 भरल्या. चांगलं दिसतं का हे? मला सांग बरं कस्तुरी. आत्या, तुम्ही भांडू नका बरं आता. नाही नाही ग, भांडत नाही, पण ही काय पद्धत झाली का? व्यायाच्या घरी चाललो आपण डबा घेऊन, असं द्यायचा असतो का डबा? काय करायचं? तिकडे आई काय म्हणाले असते, तुम्हाला काय असं वेड्यासारखं वागायचं उगाच? आत्या, आता असू दे, तुम्ही नका. त्याच्यावर पिशवी पण दे. अगो बाई, ते बघ माझं डोकं. मी पण ना अशी आहे. थांबा थांबा, आणते. ही घे. मागाशी तुम्हाला पिशवीत भरायला काय झालं होतं? थांबा जरा, देते. बाबांना सांग, त्यांना आवडतात म्हणून खास पुरणपोळ्या दिलेल्या आहेत. अगो बाई, खरं तर कटाची आमट्यात तर 2 मिनिटात झाली असती ग. थांबते का मी? 2 मिनिटात देते. नाही नाही आत्या, खरंच नको, खूप उशीर होतोय. बर ठीक आहे, नीट जा. शिवा, नीट घेऊन जा बरं का. जाऊ की चलता तुम्ही पण? नाही, जा. घरी सगळ्यांना विचारलं म्हणून सांग. हो, जा. जा, तिकडे जाऊन चौकशी करून यायचा. विचारले म्हणून सांग. ऐका ना, सगळा स्वयंपाक झालाय. माऊची आवडीची भाजी केली, बटाट्याचा रस्सा, दाण्याचं कूट घालून. फक्त गोड काय करू कळत नाहीये मला. काय बनवू मी गोड? काय झालं, दोघं शांत का असे? बनव काहीतरी. तुमचं ना मला हेच कळत नाही. एरवी माऊ येणार असेल तर 10 वेळा फोन करून विचारता, कुठे पोचली. आणि आज मी एवढं विचारतं, काहीच सांगत नाहीये. तोंड पाडून बसलात तुम्ही. जा ना, बनव ना काहीतरी, जा. नेहमी तुम्ही ना असंच वागता, माझा गोंधळ वाढवून ठेवता. विजय, माऊ आपल्याला मदत करेल ना रे? हो करेल ना, का नाही करणार. फक्त आपण ही माहिती तिच्याकडून कशासाठी काढून घेतो हे फक्त तिला सांगू नका. नाही म्हणजे सगळ्या गोष्टी तिच्या नकळत काढून घ्या. नाही जमणार. का नाही जमणार? अरे आयुष्यभर मी तिला सांगत आलोय की लबाडी करायची नाही, खोटं बोलायचं नाही.
आणि मी तिच्याशी असं वागू का? अहो पण बाबा, आपण हे सगळं तिच्या भल्यासाठी करतोय ना. तरी मी तसं नाही करणार. हे बघ, मी तिला सरळ विचारणार. तिच्या मनात असेल तर ती सगळं सांगेल, नाहीतर नाही सांगणार. मग तर माऊ आपल्याला काहीच सांगणार नाही. हे बघा बाबा, तुम्ही विसरताय, ते तिचं सासर आहे. सासरच्या लोकांनी तिचे हाल केले, तिला मारलं, तिला घराबाहेर जरी काढलं ना तरी माऊ एका शब्दाने बोलणार नाही. आपली माऊ साधी आहे, सरळ आहे. माऊला कोणी मारलं? काय झालं माऊला? विजू सांग मला. आई, कोणी कोणाला मारलेलं नाहीये. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, मला कला आत्या भेटली होती, मला तिने काहीतरी सांगितलं, हे माऊला कळता कामा नये. हा, माऊ येणार म्हणून मी किती खुश होते. नाही, तुम्ही मला खरं सांगा, काय झालं? विजू मला सांग ना, कोणी मारलं? विजू मला सांग, काय झालं? सांग ना रे विजू, काय झालं? आई, माऊ, तुझी किती आठवण येत होती. कसे आहेत बाबा? माऊ, तिकडे सगळं व्यवस्थित आहे ना? एकदम उत्तम आहे, काही काळजी करू नकोस. अरे, आणि हे दिलंय बाबा तुमच्यासाठी. मी इकडे येणार म्हणून कला आत्यांनी खास पुरणपोळ्या केल्याय, तुम्हाला आवडतात म्हणून. एवढं बोलले ते? माझा तर विश्वासच बसत नाही. हवा काय हो, तुम्हीच म्हणता ना, आपण समोरच्या माणसाला प्रेम दिलं की समोरचा माणूस सुद्धा आपल्यावर खूप प्रेम करतो. बरं, बोलण्याच्या नादात सांगायचंच राहिलं, शिवा दादा या ना. हा काला इकडे जो पाठलाग वगैरे करत नाही ना? नाही हो बाबा, मीच घेऊन आले. या ना तुम्ही आत या. यांची इच्छा नसेल तर राहू द्या. नाही अहो, या ना, या तुम्ही. या ना, बसा. मी पाणी घेऊन येते. बसा ना बाबा. बोला. बाबा, तुम्ही म्हणाला होतात की काहीतरी बोलायचंय. काय बोलायचंय? याच्या समोर नाही सांगणार. बाबा कस्तुरी, असं राहू द्या. तू खूप दिवसाने घरी आली, माझ्यामुळे तुमच्यात भांडण नको. मी बाहेर गाडीत थांबलो, तू ये. येतो. काय हो बाबा, काय झालं? तुझ्याकडून थोडी माहिती पाहिजे होती. कसली माहिती? कामिनीबद्दलची. मला कळलं नाही. मम्मींबद्दल काय माहिती हवी आहे तुम्हाला? प्रताप साटमचे ना मुंबईत खूप अड्डे, आणि ते सगळे अड्डे ना कामिनी चालवते. सगळे काळे धंदे चालतात तिथे, पण अजून ना कोणीही तोंड उडायला तयार नाही. आमच्या हाती एक पुरावा लागलाय, आणि जोपर्यंत खात्री पडत नाही ना तोपर्यंत आम्ही काही कारवाई करू शकणार नाही. आणि मला ना त्या सगळ्या अड्ड्यांची माहिती पाहिजे. एक पोलीस म्हणून सांगतो तुला, आणि ना घरातलाच कोणीतरी ती माहिती देऊ शकतो. तू पोलिसाची लेक आहेस, त्यामुळे तू हे काम न चोख बजावू शकतेस. माझी अशी इच्छा आहे, त्या सगळ्या अड्ड्यांची माहिती ना तू मला द्यावीस. या गोडाऊनचा एक पत्ता आज मी तुला हिथं सांगणार आहे. तो कुणाला बी माहित नाही अजूनपर्यंत. म्हणजे बाई, मी आणि शिवा एवढे सोडल्यास कुणाला बी माहित नाही. तुम्ही सांगा मला पत्ता, मी तो कोणालाच नाही सांगणार. विश्वास ठेवायला पाहिजे. गोडाऊनचं नाव KS गोडाऊन, कामिनी साटम. लई महत्वाचं काम तुला मी सांगितलं. आता मला बघायचे तू सुनेचं कर्तव्य निभावतीस का लेकीस. माऊ, माऊ काय विचारतो मी? देशील ना माहिती? सॉरी बाबा, पण मी तुम्हाला काहीही सांगू शकत नाही. म्हणजे तुला सगळं माहिती आहे? मला सगळं माहिती नाहीये, पण
जे काही माहिती आहे ते मी नाही सांगू शकत. बाबा मी तुम्हाला बोललो होतो. हे बघ माऊ, मी तुला रिक्वेस्ट करतो यार, प्लीज तू मला आहे ना, तुला जे काही माहिती आहे ते आम्हाला सांग प्लीज. मला खरंच नाही जमणार. काही झालं तरी ते सासर आहे माझं, आणि तिथे घडणाऱ्या गोष्टी मी बाहेर कुठेही सांगू शकत नाही. बाबा तुमचेच संस्कार आहेत हे. आणि मम्मींनी खूप मुश्किलीने माझ्यावर विश्वास ठेवलाय, त्याला मी तडा नाही जाऊ देणार. तुमचं जर हेच काम असेल तर मला वाटतं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. बाबा माझं तुमच्यावर किती प्रेम आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाहीये, पण यावेळी मला माफ करा. येते. माऊ थांब ना, तुझ्या आवडीचा स्वयंपाक केलाय मी. आई नंतर येईन कधीतरी. माऊ आपण निघूया. चल. प्रताप साटमचे ना मुंबईत खूप अड्डे आहेत आणि ते सगळे अड्डे ना कामिनी चालवते. सगळे काळे धंदे चालतात तिथे, पण अजून ना कोणीही तोंड उडायला तयार नाही. आणि मला ना त्या सगळ्या अड्ड्यांची माहिती पाहिजे. तू पोलिसाची लेक आहेस, त्यामुळे तू हे काम न चोख बजावू शकतेस. माझी अशी इच्छा आहे, त्या सगळ्या अड्ड्यांची माहिती ना तू मला द्यावी. काय झालं कस्तुरी बाळा, कसल्या एवढ्या विचारात? शिवादादा आज पहिल्यांदा मी अशा संकटात सापडले की एका बाजूला बाबा आहेत आणि दुसऱ्या बाजूला मी दिलेला शब्द. काय करायचं काहीच सुचत नाही. जाऊ दे, आपण निघूया. तुम्हाला पण उशीर होत असेल. चला. बाबा तुम्ही फार मनाला लावून घेऊ नका. माऊशी मी बोलतो. अहो माऊने आणलेल्या पुरणपोळीच्या डब्यात ही चिठ्ठी सापडली. हो बाबा, पुरावा सापडला. भाऊ तुमची मुलगी शोभते, म्हणजे कोणालाही भनक न लागता तिने तिचं काम केलंय. हो डॉक्टर, झालंय. हो माझं डेव्हलपरशी बोलणं झालंय. हा म्हणजे ऍप मधले सगळ्या छोट्या छोट्या निटीग्रिटीज आपण करूया फायनल भेटून. येस मी करतो सगळं. हा ओके. डॉक्टर पालव, मी तुम्हाला ना थोड्या वेळात फोन करतो. जस्ट गिव्ह मी 10 मिनिट्स. ओके बाय. कस्तुरी, काय झालं? घरी सगळं ठीक आहे ना? आई बाबा बरेत ना सगळे? कस्तुरी थांब, मीच फोन करून विचारतो. नको. मग आपण आता परत जाऊया का त्यांना भेटायला? नको. मला सांग ना काय झालंय. आज बाबांनी मला सहज म्हणून बोलवलं नव्हतं. मग सौरभ, मी आज पहिल्यांदा बाबांना कुठल्या तरी गोष्टीसाठी नकार देऊन आले. नकार? कशासाठी? कस्तुरी तू मला सांगणार आहेस का?